नमस्कार मित्रांनो, राज्यासह प्रत्येक जिल्ह्यातील महिलांचे अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त होत आहेत. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज हे स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या लाखो अर्जांची छाननी करण्यास जवळपास सुरुवात झालेली आहे आणि वेळेत अर्जाची छाननी झाली तरच महिलांना या योजनेचा जो काही 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो मिळणार आहे. आणि त्याच कालावधीत म्हणजेच सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिताही लागू शकते. त्यामुळे लाखो अर्ज वेळेत छाननी होतील का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर महायुतीच्या सरकारने अखेरच्या टप्प्यात ही योजना लागू केली आहे. वेळेत अर्ज छाननी झाली तर महिलांना या योजनेचा पहिला हप्ता हा मिळेल. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या योजनेचे काम पाहण्यासाठी शासकीय स्तरावर तालुक्याच्या ठिकाणी समिती हे गठीत केल्या जाणार आहे. तर यामध्ये पाहिलं तर बहुतांश जिल्ह्याचे जे काही फॉर्म आहे हे ॲप्रूव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे. तर काहींचे फॉर्म हे रिव्ह्यूमध्ये पण सुद्धा दाखवत आहेत. तर अजूनही काही जिल्ह्यांचे फॉर्म हे पेंडिंगमध्ये दाखवत आहे. तर यामध्ये मी 4 तारखेपासून आज 30 तारखेपर्यंत फॉर्म याच्यामध्ये मी भरलेले आहे प्रत्येक दिवशी. तर प्रत्येक अर्जाचं जर स्टेटस येथे चेक केलं तर सर्व अर्जाचे स्टेटसमध्ये येथे पेंडिंग दाखवत आहे. आणि हा जो काही अर्ज आहे 16/7/2024चा, तर हा अर्ज येथे स्टेटसमध्ये इन रिव्ह्यू दाखवत आहे. फॉर्मवर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू असे दाखवत आहे आणि हा फॉर्म आहे 16 तारखेचा. ज्यावेळेस आपला फॉर्म हा रिव्ह्यूमध्ये येतो तर आपल्याला येथे जे काही एडिट नावाचे ऑप्शन असते ते एडिट नावाचे ऑप्शन येथून हाईड होऊन जाते. तर आपल्याला यामध्ये तो फॉर्म रिव्ह्यू असताना एडिट करता येणार नाही. हा अर्ज आहे सातारा जिल्ह्याचा. त्याचप्रमाणे दुसरा एक अर्ज मी चेक केला असता तो छत्रपती संभाजीनगरमधील होता. तर तो पण अर्ज इन रिव्ह्यूमध्ये दाखवत होता. परंतु बीड जिल्ह्याचे जे काही अर्ज आहे ते सर्व अर्ज यामध्ये सध्या तरी पेंडिंगच दाखवत आहे. तर आपण बीड जिल्ह्यामधून असताना आणि आपले फॉर्म जर यामध्ये इन रिव्ह्यू किंवा ॲप्रूव्ह झालेले असतील तर कमेंट करून नक्की सांगा की आमचा हा फॉर्म रिव्ह्यूमध्ये आहे किंवा ॲप्रूव्ड झालेला आहे. कारण की मी 4 तारखेपासून माझे जेवढे काही फॉर्म आहे हे चेक केले असता तर सर्व फॉर्म येथे पेंडिंग दाखवत आहे. हीच एक माहिती आपणास द्यायची होती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.